यशवंत बाबा झाडाच्या सावलीत आहेत, यशवंत बाबा झाडाच्या फुलात आहेत, फुलाच्या सुगंधात आहेत, झाडाच्या प्रत्येक पानात आहेत, यशवंत बाबा माळाच्या सिद्धेश्वर कुरवलीच्या कणाकणात आहेत. निसर्गातील पर्यावरणातील एक छोटीशी मुंगी सुद्धा खूप महत्वाची असते. निसर्गावरती प्रेम काय असतं याचं आज मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. हे उदाहरण छोटं आणि साधं नाही, हे उदाहरण आहे सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज यांचं. सद्गुरू श्री यशवंत बाबा यांना पक्षी, प्राणी, फुले, निसर्ग खूप आवडत होता. आश्रमात मुंग्यांची रांग निघाली किंवा मुंग्यांचा घोळका दिसल्यावर सद्गुरू श्री यशवंत बाबा कामगारांना खाली बघायला सांगत, मुंग्यांच्या रांगेपासून लांबून यायला सांगत. बाबा मुंग्यांच्या जीवाची काळजी करायचे. श्री यशवंत बाबा मुंग्यांवर पाय पडून देत नव्हते. दुसरा प्रसंग, यशवंत बाबा जास्त करून झाडाच्या सावलीखाली बसायचे, निसर्गामध्ये सतत वावरायचे, निसर्गावरती प्रेम करायचे. म्हणून आपण सर्वांनी पर्यावरणाचं, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. दूध भरलेली कुत्री, मांजरं, भाकड जनावरे यांच्यावरती प्रेम करणारे, यांचं संगोपन करणाऱ्या बाबांची समाधी आपल्या इथं आहे. प्रवचनामध्ये श्री यशवंत बाबा यांचं एक वाक्य आहे, आज झाडाचे शरीर जाळले, उद्या झाड आपलं शरीर जाळणार आहे. विंचू, सर्प, चिमण्या, खरोट्या, सरडे ज्यांच्या आश्रयाला येत अशा आश्रय देणाऱ्या आपल्या यशवंत बाबांची समाधी आपल्या इथं आहे. सद्गुरू श्री यशवंत बाबा यांनी विंचू, सर्प, पशुपक्षी, प्राणी यांच्यावरती सुद्धा जीवापाड प्रेम केले. श्री यशवंत बाबा म्हणायचे, पशुपक्षी, प्राणी, माणसे जगवणे हाच आमचा संस्कार. पिंपरणीच्या झाडात असताना बाबांची घर, पिंपरणीच्या पानाची रचना पाहून बाबा म्हणत, पिंपरणीच्या पानाची रचना देवाने किती सुंदर केली आहे. पिंपरण माळावर स्वतःच्या उमेदीने उगवते, ऊन, वारा यांचा सामना करत वाढते. तिला कोणी पाणी घालत नाही तरी वाढते. तिच्या नाजूक पारंब्या साधूंच्या दाढीची आठवण करून देतात. तिची फांदी जमिनीत पुरली तरी दुसरे पिंपरणीचे झाड उगवते. प्रवचनात बाबांचे अमूल्य शब्द आहेत. बाबा म्हणतात, माझी वाचा निसर्गाचं वरदान आहे. निसर्गाचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. निसर्गातील विविध रूपात बाबांचे विविध निवास पाहावे. प्रत्येकानं झाडं लावावीत आणि त्या झाडांमध्ये श्रद्धेनं यशवंत बाबांचं घर पाहावं. यशवंत हो.